हॅलो फ्रेंड्स, नमस्कार. स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आजच्या या व्हिडिओमध्ये. मी आहे नरेश निपाणे, तुमचा फायनान्शियल फ्रेंड. मी आज तुम्हाला 3 अशा गोष्टी सांगणार आहे ज्या आपण जीवनामध्ये आपले इम्प्लिमेंटेशन केलं तर आपलं जीवन सुरळीत होईल आणि आपल्याला चांगलं जीवन जगायला खूप मदत होईल. तर त्या 3 गोष्टींपैकी सर्वात महत्त्वाची जी गोष्ट आहे ती आहे आपली हेल्थ. आपण प्रत्येकच व्यक्ती सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत फक्त पैसा कमवण्यासाठी धावपळ करत असतो. जिकडे पाहावं तिकडे प्रत्येकच व्यक्ती पैसा पैसा पैसा. लाईफमध्ये सर्वात काही महत्त्वाचं असलं तर तो सर्वांसाठी आहे पैसा. परंतु हा पैसा कमावण्याच्या नादामध्ये आपण कुठेतरी आपल्या हेल्थकडे दुर्लक्ष करतो. आपण आपल्या हेल्थकडे लक्ष देत नाही. त्यामुळे काय होतं, पैसा जरी आला तरी हेल्थ चांगली नाही. आपल्याकडे कितीही पैसा असला आणि आपली हेल्थच चांगली नाही तर काही कामाची आहे का? एखादा काही प्रॉब्लेम झाला शरीरामध्ये तर आपलं सगळं कमावलेली वेल्थ ही एका झटक्यात खर्च होऊन जाते, काही उरत नाही आपल्याला. त्यामुळे आपल्याला आपल्या हेल्थकडे लक्ष देणं खूपच आवश्यक आहे. तर हेल्थ चांगली ठेवण्यासाठी आपल्याला करायचं काय? आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे, एक्सरसाइज करणं आवश्यक आहे हेल्थसाठी, आणि नाही एक्सरसाइज जमत आहे तर आपल्याला वॉकिंग करायला जायचं आहे. बस झालं इतकंच. आणि ते सगळं केल्यानंतर आपल्याला हेल्दी फूड खायचं आहे. हे मेन आहे, हेल्दी फूड खाणं खूपच गरजेचं आहे. तर अशा प्रकारे आपण आपली हेल्थ चांगली ठेवू शकतो. दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे जीवनातली आपल्या वेल्थ. तर आपण जो काही मेहनतीनं कमावलेला पैसा आहे तो आपला पेमेंट महिन्याचा आला की आपले खर्च लागलेले असतात. आपण उधारी सामान घेतो किंवा काही करतो, आपल्याला लोनचे हप्ते चुकवायचे असतात. तर आपण काय करतो, आपलं पेमेंट आलं की एक आठवड्याच्या आतमध्ये आपला पैसा सगळा खर्च होऊन जातो आणि पुन्हा आपण महिनाभर पेमेंट याची वाट बघत असतो. तर असं चक्र सुरू असतं. परंतु आपल्याला जर वेल्थ क्रिएट करायची असेल तर काय करायला पाहिजे, तर आपल्याला पैशाचं नियोजन करायला पाहिजे. मी कालच्या आपल्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं पैशाचं नियोजन कसं करायचं. त्या प्रकारे जर पैशाचं नियोजन केलं, पैसा सेव्हिंग केला आणि व्यवस्थित इन्व्हेस्टमेंट केला चांगल्या चांगल्या ठिकाणी, जिथं महागाईपेक्षा जास्त रिटर्न मिळेल अशा ठिकाणी जर आपण गुंतवणूक केली तर आपली वेल्थ क्रिएट व्हायला मदत होईल. तर आता अशा प्रकारे आपल्याकडे आपली हेल्थ चांगली आहे आणि वेल्थ पण चांगली आहे. परंतु आपल्याकडे आपले रिलेशन्स बरोबर नाही आहे. तिसरी महत्त्वाची गोष्ट कोणती आहे लाईफमध्ये? हेल्थ झाली, वेल्थ झाली, तिसरी महत्त्वाची गोष्ट आहे रिलेशनशिप. पैसा आहे, सगळं आहे, शरीर चांगलं आहे, सगळं आहे, परंतु घरी कोणीच नाही आहे. बायको नाही आहे, पोरं नाही आहे, सगळे सोडून गेले आहे. त्याला काही अर्थ राहील का जीवनामध्ये? ज्या प्रकारे आपल्या जीवनामध्ये पैसा महत्त्वाचा आहे, आपलं शरीर महत्त्वाचं आहे, हेल्थ महत्त्वाची आहे, तसंच आपल्या जीवनामध्ये आपलं रिलेशनशिप फॅमिलीबरोबर, मुलांबरोबर, आजूबाजूच्या लोकांबरोबर, मित्रांबरोबर, सर्वांबरोबर आपलं रिलेशनशिपसुद्धा चांगलं राहणं तितकंच गरजेचं आहे. तर मित्रांनो, ह्या तिन्ही गोष्टी जर आपल्या लाईफमध्ये व्यवस्थित आहेत तर आपलं लाईफ एकदम सुरळीत होऊन जाईल आणि एकदम आनंदी जीवन जगू आपण. त्यामुळे ह्या 3 किती महत्त्वाच्या गोष्टी आहेत हे तुम्हाला कळून आलं असेल मी सांगितल्याप्रमाणे. तर तुम्ही ह्या तिन्ही गोष्टींचा नक्कीच विचार करा, लाईफमध्ये इम्प्लिमेंटेशन करा आणि सुखी राहा. आणि आपल्या लाईफमध्ये पुन्हा पुन्हा सामोरं जाता. तर हीच सदिच्छा बाळगून ईश्वरचरणी प्रार्थना करून सर्वांना ह्या तिन्ही गोष्टी लाईफमध्ये मिळवत ही ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि भेटूया उद्याच्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.